आयुष्यात बरेच लोक एका कामात यश मिळाले नाही तर दुसऱ्या कामाला सुरुवात करतात. त्यामध्ये सुद्धा यश दिसत नसेल तर ते तिसऱ्या कामाला सुरुवात करतात. असे करता करता ते हे विसरून जातात की कोणतेही काम एक ठराविक वेळ घेत असतं. आपल्या जीवनात योग्य ते यश संपादन करण्यासाठी जसे आपल्याला तहान लागली आणि आजूबाजूला पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही, तेव्हा आपण एका ठिकाणी थोडेसे खोदले, दुसऱ्या ठिकाणी थोडेसे खोदले, असे करता करता आपण 1000 ठिकाणी सुद्धा थोडे थोडे खोदले तरी आपल्याला पाणी मिळणार नाही. पण ते जर एकाच ठिकाणी मेहनत करून पूर्ण हिमतीने आणि प्रयत्न करून खोदले तर पाणी लागण्याची शक्यता जास्त असेल. तर आजच्या लेखात आपण जीवनाला एक नवी प्रेरणा देणारी बोधकथा पाहणार आहोत आणि या कथेतून आपण काय तात्पर्य घेणार आहोत ते सुद्धा पाहूयात. तर सुरुवात करूया छोट्याशा स्टोरीला. एका छोट्याशा शहरात एक परिवार राहत होता. आई, वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याचे नाव होते सदाशिव. सदाशिव जीवनात एका कामामध्ये रस घेत नव्हता. नेहमी काम बदलत होता. त्याच्याकडे सहनशीलता नावाची गोष्टच नव्हती. तो एका कामाला काही दिवस करायचा आणि लगेच काही दिवसानंतर एखादे दुसरे काम सुरू करायचा. त्यामुळे तो कोणत्याही एका कामामध्ये पारंगत होत नसे आणि त्याचमुळे त्याच्या आईवडिलांना त्याच्या भविष्याविषयी चिंता निर्माण होत असे. त्यांनी त्याला समजावायचे प्रयत्न सुद्धा केले होते, परंतु तो होता की कोणाचेच काही ऐकायला तयार नव्हता. तो स्वतःला योग्य ठरवण्यासाठी काहीही कारणे देत होता. आईवडिलांना त्याची चिंता वाटायला लागली की आपल्या मुलाचे कसे होईल. याच दरम्यान त्यांच्या कानावर एक बातमी आली की एक मोठे ऋषी आपल्या शहराच्या जवळ असलेल्या आश्रमात राहायला आले आहेत. ते त्यांच्या आश्रमात लोकांना उपदेश करतात, बरोबरच ते काही ठराविक दिवस त्यांचे प्रवचन सुद्धा होत असते. या गोष्टीला ऐकल्यानंतर ना सदाशिवच्या आईवडिलांनी महाराजांची भेट घेण्याचे ठरवले आणि महाराजांना आपल्या समस्येविषयी सांगण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी ते आश्रमात गेले. ते साधू महाराजांना त्यांची समस्या ऐकवली की कशा प्रकारे त्यांचा मुलगा वागत आहे. त्यावर त्या साधू महाराजांनी त्यांना सांगितले की तुमच्या मुलाला उद्या माझ्याकडे पाठवून द्या. एवढं सांगून बाबांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर सदाशिवच्या वडिलांनी आपल्या मुलाला कसे तरी आश्रमात जाण्यासाठी मनवले आणि दुसऱ्या दिवशी सदाशिव महाराजांच्या आश्रमात आला. तेव्हा महाराज त्यांच्या आश्रमात काही झाडांचे रोपण करत होते. तेव्हा त्यांनी सदाशिवला पाहून आपल्याजवळ बोलावले आणि त्याला त्याच्याविषयी ओळख विचारून काही वेळ संवाद साधला. त्यानंतर महाराजांचे वृक्षारोपण सुरूच होते. तेव्हा मध्येच महाराजांनी सदाशिवला एक प्रश्न विचारला, तुला कोणते फळ आवडते खायला? त्यावर सदाशिव उत्तरला की मला आंबा आवडतो. महाराजांनी त्याला सांगितले की तेथे काही आंब्याच्या कोय ठेवल्या आहेत, त्या घेऊन ये आणि येथे जमिनीत लाव. सदाशिव लगेच गेला आणि त्याने जमिनीला उकरून त्याच्यामध्ये आंब्याची कोय पेरली. त्यानंतर महाराजांचा वृक्षारोपणचा कार्यक्रम आटोपला. ते सदाशिवला घेऊन एका सावलीच्या ठिकाणी गेले आणि थोडा वेळ बसल्यानंतर त्यांनी सदाशिवला सांगितले की सदाशिव, जाऊन पहावर तू लावलेल्या आंब्याच्या कोयला फळ आले का? तेव्हा सदाशिव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बाहेर गेला आणि पाहिले, पण आत्ताच लावलेल्या आंब्याच्या कोयीमधून फळ कसे येणार बरे? म्हणून तो महाराजांजवळ गेला आणि महाराजांना म्हणाला की फळ आले नाही. महाराज म्हणाले, एक काम कर, पुन्हा जा आणि त्या कोयीला दुसऱ्या ठिकाणी जमिनीत गाडून ये. तो पुन्हा गेला आणि तेथून त्या कोयीला काढून दुसऱ्या ठिकाणी काढले आणि परत महाराजांजवळ गेला आणि दुसऱ्या ठिकाणी काढल्याचे महाराजांना सांगायला लागला. सांगून झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर महाराजांनी पुन्हा त्याला सांगितले की आत्ता जाऊन पहा त्या कोयीला फळ आले का? तेव्हा तो रागात उठला आणि पुन्हा तेथे गेला, पण फळ कसे येणार? बी तर आत्ताच लावले होते ना. तो परत आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज, मी तर ऐकलं होतं की आपण खूप तपस्या करून आले आहात आणि खूप ज्ञानी सुद्धा आहात, पण आपल्याला तर एवढं पण कळेनासं झालंय की एखाद्या बियाला जोपर्यंत योग्य खत पाणी करत नाही, त्याची योग्य काळजी करत नाही, तोपर्यंत त्याला फळ तर दूर ते वाढत सुद्धा नसते. त्याचे हे उत्तर ऐकून साधू महाराज त्याला म्हणाले की हेच तर तुला मला समजावायचे आहे की कोणत्याही कामात लगेच यशप्राप्ती होत नसते. त्या कामाला योग्य ती वेळ द्यावी लागते, योग्यरित्या मेहनत करावी लागते, तेव्हाच कोणतेही कार्य सार्थक होत असतं. महाराजांच्या या गोष्टीचा सदाशिववर योग्य प्रकारे परिणाम झाला. त्यावेळी त्याने ठरवले की कोणतेही एक कार्य मी लगातार आणि सतत करणार आणि भविष्यात अशी चूक चुकूनही करणार नाही, हे त्याने ठरवले आणि तेथून निघून गेला. तेव्हापासून सदाशिवने आपला एक स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि एक आनंदमय जीवनाची सुरुवात केली. तात्पर्य: जीवनात सहनशील राहून एकच काम योग्य प्रकारे करा. आपल्याला यश नक्कीच मिळेल. 1000 काम एका वेळेस करण्यापेक्षा एकच काम 1000 वेळेस केल्यास त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल.